शिवरायांना सर्वांनी सलामी दिलेलीच आहे. आपल्याला आता या छोट्याशा लघुनाटिकेमधून आपल्याला शिवरायांची कीर्ती, शिवरायांनी अफजल खानाला कसं अद्दल घडवले याचं जिंदा जागतं प्रदर्शन आपल्या पुढे छोट्याशा लघुनाटिकेतून होत आहे. आणि या लघुनाटिकेसाठी बाबासाहेब असतील, विष्णू बाबासाहेब इतर शांताराम सोबत होता अफजल खान. अफजल खान फक्त हा शोभू शकत. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बरी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का. नजरेचा तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडावून केला नवतेचं अफजल खाने. या नवतेचं अफजल खाने चिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडीनं. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मीत. अंगीत हातीच पोळ्या पाहणारा कॉफी चळू चळू. फेडेल त्याला चिरडी. कीर्तीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. By the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुनर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा. आजार आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परततील. वाघिणीचा त्योच्छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा भाजला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव शक्तीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी राजा, जीवा महाल आल्या. करील काही कल्पना युक्तीची. हजी या
जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. आणि अशा शामियान्यात कान डौलत दुलेतरा, कान डौलत दुलेतरा. सय्यद बांडा त्याच्या संगतीला, सय्यद बांडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसली, खान हाक मारी तो हसली. रोखून नजारा गहिरी जिरहाची, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. कारण अभिमान मान्या, अभिमान मान्या. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट शिवाजी महाराज